ऑल, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुमचं सगळ्यांचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल गौरी वौसा असणार आहे. तर नेहमी मी व्हिडिओ बनवत असते, यावर्षीसुद्धा मी प्रयत्न करणार आहे की वौसा म्हणजे काय आणि गणपतीचं आमच्या कोकणात काय महत्त्व आहे ते सांगण्याचा. तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं मत मला सांगू शकता. तर आज ना मी तुम्हाला आमच्या कोकणातला गणेशोत्सव इतका आगळा वेगळा आहे आणि त्याचे आम्हा कोकणवासियांना इतकं का कौतुक आहे ना ते सांगणार आहे. तर बघा, तर आमच्या कोकणातली गणेशोत्सव हा ना कुटुंबाला बांधणार आहे. तर रक्ताची नाती ही एकमेकांजवळ आणणार आहे. उत्सवाचे आणि आनंदाचे नाते निर्माण होते या सणाने. असा हा कोकण गणेशोत्सव सण आम्ही खूप मोठ्या जल्लोषाने ना साजरा करतो. तर या सणासाठी ना पाहुणे मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सगळेच एकत्र येऊन ना हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. म्हणून ना हा कोकणातला गणेशोत्सव ना आमच्या कोकणवासियांसाठी खूप म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. तर झालं असं आहे ना की मी ना ही तिसरी वेळ आहे व्हिडिओ एडिट करून परत आता यूट्यूबला अपलोड करेन. आता हा तिसऱ्यांदा मी व्हॉइस ओव्हर करते, कारण ना आरवच्या ज्या काही क्लिप्स होत्या ना तर ते चाइल्ड सेफ्टीमुळे ना यूट्यूब आहे ना माझा व्हिडिओ रिमूव्ह करतं आहे आणि मला म्हणजे नोटिफिकेशन पाठवते की चाइल्ड सेफ्टीसाठी आम्ही तुमचं कंटेंट आहे ते डिलीट करतो. तर माहीत नाही त्याच्यामध्ये मी काय असं वेगळं दाखवलं आहे, कारण आरवबरोबर मी बोलताना वगैरे ते अशा क्लिप्स होत्या त्याच्यामध्ये. तर त्या व्हिडिओमुळे ना परत त्याला एक भरवतानाची व्हिडिओ होती तर तीसुद्धा मग मी आता ते सगळ्याच रिमूव्ह केल्या आरवच्या. तर आता इथे आहेत ना आई त्यांच्या सुपाला लावण्यासाठी ना हे काकडीचे गोड वडे बनवून घेत आहे. त्याचबरोबर एका साईडला काजू उकडून ठेवलेले आहेत. तर आता थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला सुपे कसे भरतात, ओवसा म्हणजे काय, ओवशामध्ये काय काय लागतं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळेजण एकत्र येऊन गणपतीची आरास करतात, गणपतीची स्थापना करतात, पूजा, रात्रीचे जेवण, जागरण केले जाते. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गप्पा रंगल्या जातात, नाच केले जातात, विविध प्रकारची गाणी बोलली जातात. म्हणून असा हा सण सगळ्यांना एकत्र ठेवणारा म्हणजेच कोकणातला गणेशोत्सव आहे. आणि जवळजवळ ना अर्धी मुंबई ही गणपतीला ना रिकामी होते आणि पूर्ण ती अर्धी मुंबई ही कोकणात असते. खूप साऱ्या गाड्या सोडल्या जातात, रोडला ट्रॅफिक जाम असते, त्याचबरोबर एसटी सगळ्या फुल असतात. इथे ना आरव मस्तपैकी खेळतोय आणि इथे सगळं वौशाला जे काही लागतं ना सामान, पानं, फुले, फळं, त्याचबरोबर भाजी, तर ते सगळं मी इथे काढून ठेवलेलं आहे. आणि आता कारलं, करिंदा, परत फळं जी काही आपण सुपामध्ये जे सामान लागतं ना तर ते सगळं आता इथे मी कटिंग करून ठेवणार आहे. मग जेणेकरून काय होतं पानं भरायला ना इझी पडतं. तर ही आमची मागच्या वर्षीची सुपं आहेत. तर नेहमी ना सुपं भरताना ना ती आदल्या दिवशी स्वच्छ धुवून ठेवायची आणि मग ती चांगल्या प्रकारे वाळतात. त्याच्यानंतर पहिला सुपाला ना असा 3 तारेचा किंवा जो पंचरंगी धागा असतो ना तर तो गुंडाळायचा असतो, बांधायचा असतो आणि त्याच्यानंतर कुंकवाच्या ह्याने ना कुंकू भिजून मध्यभागी स्वस्तिक काढायचं असतं. त्याच्यावरती हळद, कुंकू, तांदूळ टाकून मग आपण सुपं भरायला सुरुवात करायची. तर ना सुपे तयार करता करता आपण समजून घेऊया. आणि माझ्या प्रत्येक वर्षाच्या गणपतीच्या गौरी वौसाच्या व्हिडिओमध्ये ना मी हे नेहमी सांगत आलेली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आता तेच सांगणार आहे. कारण जेणेकरून काय होतं, मागे व्हिडिओ जाऊन बघण्यापेक्षा आत्ता जी चालू व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी माझा पूर्ण प्रयत्न असतो की आपल्याकडची पद्धत काय आहे, आमच्याकडे कशा प्रकारे वौसा साजरा केला जातो, तर ह्याबद्दल ही माहिती मी देतच असते. समजून घेऊया आपण की ही कोकणातली प्रसिद्ध आणि पारंपरिक पद्धत ओवसा किंवा वौसा म्हणजे काय असतं. तर एका सुपामध्ये ना 5 प्रकारच्या भाज्या, 5 प्रकारची फळे, 5 प्रकारच्या वेलींची पाने, नवीन ओवसा असेल तर ऐनाची फळे, 5 बदाम, 5 अक्रोड, खारीक, 5 हळकुंड, 5 सुपाऱ्या, करंडाफणी, ओटी, नारळ, वाणांच्या पानावर ठेवायला सुट्टे पैसे. त्याचबरोबर जर नवीन ओवसा असेल तर आजकाल सुपाला खरकटं लावलं जात नाही, म्हणजेच वडे केले जात नाहीत, तर तुम्ही मिठाई ठेवू शकता. त्याचबरोबर पेढे म्हणजे असे सुपाला लावणाऱ्या असे सर्व प्रत्येक
सुपात अशी 5 सुपे घेतली जातात आणि ही गौरीच्या पुढ्यात ओवसण्यासाठी तयार केली जातात। तर नवीन वौसा असेल तर नवीन सुपं घ्यायला लागतात आपल्याला, आणि जर जुने वौसे असतील तर आपण नेहमी ते सूप स्वच्छ करून धुवून वगैरे वापरू शकतो। तर कोकणात गणपतीसोबत येणाऱ्या सणाला एक वेगळेच महत्त्व आहे। भाद्रपद शुद्ध नक्षत्रात ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीपूजन केले जाते आणि त्यातली प्रसिद्ध पद्धत म्हणजे कोकणातील हा गौरी वौसा आहे। तर हा गौरी वौसा विविध ठिकाणी विविध रूपात पूजल्या जातात। काही ठिकाणी मुखवट्याच्या रूपात, तर उभ्या पाठावर ठेवून काही ठिकाणी पूजल्या जातात, तर आमच्याकडे तिरड्याच्या रूपात गौरी पूजल्या जातात। तर काही ठिकाणी खड्याच्या रूपात सुद्धा पूजल्या जातात आणि मी हे नेहमी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी सांगत असते। तर कोकणात गणपतीची आई म्हणून ओळखली जाते, तर काही भागात ती गणपतीची बहीण म्हणून देखील ओळखली जाते। आता गौरी म्हणजे साक्षात आदिशक्तीचे रूप आहे आणि तिचे पूजन करून तिच्याकडे अखंड सौभाग्याचे लेणे आजच्या दिवशी मागितली जाते। तर सुपे ओवसणे ही प्रथा आहे आणि पूर्व नक्षत्रावर गौरीचे पूजन होते तेव्हा सुपे ओवसले जातात। तसेच नव्या ओवसा असतो तेव्हा सुपात चोळकण, पूजेचे सामान, 5 प्रकारची पाने, फळे, भाज्या आणि नवी साडी नेसून नववधू ती 5 सुपे डोक्यावर घेऊन अनवाणी चालत आणि तिच्यासोबत कमीत कमी 5 सुहासिनी घेऊन ती हा ओवसा घेऊन सासरी जायची आणि सासरी आता मी रेडी झालेले आहे आणि ही साडी बारशाची आहे। मी ह्या टायमाला नवीन साडी घेतली नाही, कारण आपण नेहमी स्टॉक आपल्या कपाटात जमा करत राहतो आणि मग त्या साड्या तशाच राहतात। तर म्हटलं हीच साडी मी नेसेन। तर आता आम्ही तयारी केलेली आहे आणि आता आपण जातो आहोत गौरीच्या इथे। पाऊस पडतोय म्हणून मी तुम्हाला जाताना व्हिडिओ दाखवणार नाही, डायरेक्ट तिथे गेल्यावरती बघू शकता। इथे मस्तपैकी सगळ्या बायका आता हळूहळू जमतील अशी ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि नक्की तुम्हाला ते आवडलं असेल आणि नक्की तुम्हाला समजलं असेल। जर समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही मला तुमचं मत सांगू शकता। आणि आता इथे ओवसा पूजाची तयारी म्हणजे सुरुवात झालेली आहे। तर बघा सूप, गौरीचं सूप हे सगळ्यात वरती ठेवलं जातं। त्याच्यानंतर जेवढी सूप असतात ओवसाची ती एकावर एक ठेवून तिला पहिलं धुपाने धुपवलं जातं। 2-3 वेळा असं धुपवलं, त्याच्यानंतर मग गौरीला वरून खालपर्यंत असं 5 वेळा ओवसलं जातं। ह्यालाच गौरी ओवसा असं म्हणतात। तर आता ह्याच्यानंतर इथे ओवसून झाल्याच्यानंतर मग गणपतीला सुद्धा तसं सेम करायचं आहे आणि मग ही सुपं बाजूला करतात आणि त्याच्यातलं एक वाण हे गौरीला ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर मग ज्यांच्या घरात गौरी असते त्यांच्यातली सुहासिनबाई ही गौरीचं ओवसा पूर्ण करून घेते। आधी गौरीला ओवसते, गौरीचं वाण तिच्या समोर ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर मग ज्या बायका आहेत बाकीच्या त्या आपापलं सूप घेऊन गौरी गणपतीला ओवसून घेतात। त्यांना गौरीपूजन आणि कोकणातील ओवसा वेगवेगळ्या पद्धतीने पूजला जातो। शास्त्र आणि परंपरा जपणे हे आपल्याच हातात आहे आणि त्यामुळे नवीन पिढीला यामागचे कारण माहिती होणे गरजेचं आहे। त्यामुळेच आम्ही गणपतीच्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओमध्ये ओवसा म्हणजे काय हे माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगत असते।
इथपर्यंत ना सगळ्यांचं ओवसून झालेलं आहे आणि ओवसल्याच्या नंतर ना इथे सकलोप सोडला जातो. म्हणजे सक्रोबाच्या इथे तो नैवेद्य ठेवला जातो. तर हातावरती दही, दूध, पाणी, तांदूळ असं घेऊन हाताच्या कोपऱ्यापर्यंत ते असं सोडलं जातं इथे पानावरती. तर ज्यांचे आई वडील आहेत तर ते फक्त तांदूळ आणि दही सोडतात हातावरून, आणि ज्यांचे आई वडील नाही आहेत किंवा दोघांपैकी एक जरी नसेल ना तरी मग पाणी वगैरे सोडलं जातं. तर आता इथे तेच सगळं चालू आहे आणि हे केल्याच्या नंतर मग आपला ओवसा हा पूर्ण होतो असं इकडे मानलं जातं. आता हा सगळ्या विधी पूर्ण करून झालेल्या आहेत आणि आता इथे ना सगळ्या सुहासिनी आपल्या एकमेकींना हळद कुंकू लावून ना आपल्या सुपातलं वाण ना हे एकमेकींच्या सुपामध्ये देणार. तर ओवसा आता पुजून झालेला आहे आणि आता मी घरी चाललेले आहे. तर ओवसा पुजताना ना ओवसा भरताना खायच्या पानांवरती ना वाण भरलं जातं. ती अशी ना मोजून 10 पानं भरायची, जेणेकरून आपण जेव्हा ओवसा गौरीचा ओवसा करतो ना तेव्हा गौरीच्या इथं मेन सुपात जे तुळशीचं पान, करिंदीचं पान त्याच्यावर जे भरलेलं असतं ना तर तो ठेवायचा आणि तिथल्या गणपतीला त्यांच्या तुळशीला त्याचबरोबर आपल्या तुळशीला गणपतीच्या इथे ठेवण्यासाठी खायच्या पानामध्ये भरायचं असतं. आणि जी मेन पानं असतात ती मेन आपल्या नवऱ्याचा ओवसा असतो. त्याच्यामुळे आपल्या देवाजवळ पूजा केल्याच्या नंतर, तुळशीजवळ पूजा केल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याला वाण द्यायचं, सूप द्यायचं असतं त्यांच्या हातामध्ये आणि त्याच्यातलं एक वाण उचलून द्यायचं. त्याच्यानंतर मग आपल्या घरामधली जी सगळी मोठी मंडळी आहे, सासू सासरे, आजी आजोबा, ह्यांना वाण द्यायचं आणि मग असा आपला ओवसा पूर्ण होतो. तर असा हा छोटासा माझा प्रयत्न होता तुमच्यापर्यंत ओवसा आणि गणपती चं महत्त्व कोकणामध्ये काय आहे असं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर आजचा हा व्हिडिओ आपण आता इथे सेंड करूया आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे. तर चला मग भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. तिसरी वेळ व्हिडिओ एडिट करायची असल्यामुळे ना पहिल्यांदा जो मी व्हिडिओ एडिट केलेला ना तो इतका छान केला होता आणि मला वाटलं आजचा व्हिडिओ ना खूप मस्त झालेला आहे. खूप छान असं मी एडिट केलं होतं, सगळं व्यवस्थित सांगितलं होतं. पण त्या यूट्यूब चाइल्ड सेफ्टीच्या कंटेंटमुळे ना व्हिडिओ डिलीट झाले 2 वेळा. तर आता मी परत अपलोड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये.